सदानंदराव गेलेत अहो होलसेलर कडे, प्राची गेली तिच्या मैत्रिणीकडे, ती रात्री जेवूनच येणार आहे। लक्ष्मीकांत आणि अलंकार यांना फक्त सुवर्णाच्याच हातचं जेवण आवडतं। राहता राहिले मी। आज सकाळपासून ना माझी तब्येत नाही हो बरी, म्हणजे जरा पोट खुटखुट होतंय, त्यामुळे आज आम्ही सगळे येऊ शकू असं नाही वाटत हो मला बाबूराव। सगळ्यांना अचानक येणं नाही जमणार। हा पण काही हरकत नाही काका, वृंदा नक्की येईल। मला एक 10 मिनिटं द्या, मी वृंदाला घेऊन येतो, तुम्ही पुढे वा। चालेल चालेल, येतो येतो, आलोच आम्ही। अरे प्रसाद, अगं आई राहू दे का, मी वृंदाला तयार व्हायला सांगतो। आणि तू तिची अजिबात काळजी करू नकोस, तिला माहेरी कोणी कुठली कामं सांगणार नाही। वृंदा खरं तर तुमच्याकडचे सगळे आले असते ना तर आणखी मजा आली असती। अगं परत बोलूया की सगळ्यांना, आता काय येणं जाणं होतच राहणार इथेच आहे। काय ग, मी तुला तपासायला आले म्हणून गोंधळी आहेस का तू? प्रसाद आला होता माझ्या क्लिनिकवर मला भेटायला। तुझ्या तब्येतीमुळे अगदी अर्धा जीव झालाय त्याचा। म्हणाला वृंदाचे सगळे पेपर बाकी आहेत, काय झालंय ते येऊन बघा। कशी चक्कर येऊन पडली ती। हे बघ, काही झालेलं नाहीये तुला, अभ्यासाचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। चला मी तुम्हाला काही औषधं लिहून देते, ती तिला द्या, म्हणजे तिला बरं वाटेल। एवढं चांगलं भरलं वांग करून त्याच्यात हे सगळं घालणार होते, खाऊ घालणार होते, छानपैकी पोट बिघडलं असतं, मग पुढची परीक्षा रद्द झाली असती तिची। असले काय, आणि माझा तो दिवटा कारटा घेतली तिची बाजू। माझ्या सगळ्या मनसुब्यांवर असं पाणी असं ओतलं। सगळ्या योजना माझ्या गेल्या कचऱ्याच्या डब्यात। आय एम सॉरी बाबा। का ग, काय झालं? आज मला पुरेसा वेळ नाही मिळाला। वेळ नाही मिळाला? बाप लेकांचं काय चाललंय, गप्पा काय मारत बसलात? अभ्यासासाठी 4 दिवस आहेत हातात अजून, हा भरपूर वेळ आहे, जा जाऊन झोप। अगं मगाशी काय म्हणत होतीस, वेळ नाही मिळाला काय? नाही म्हणजे केदारचा अभ्यास घ्यायला वेळ नाही मिळाला। तू त्याची काळजीच नको करू, ती आता जबाबदारी मी घेतो। केदारचा अभ्यास मी बरोबर घेतो, तू तू झोप। चला 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 चला। त्या सोन्याच्या दागिन्यांबरोबर त्या फाटक्या काकड्यांनी आपल्या प्रसादच्या गळ्यात वृंदा नावाचा दोंडा बांधला, दोंडा। उगीच काहीतरी बोलू नकोस वृंदाला। अगं लक्ष्मी आहे, लक्ष्मी माझी सून। एकदा इंजिनियर झाली आणि मोठ्या पगाराची नोकरी लागली ना की छान 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 छान। काय आहे हे? तुझ्या लग्नाची भेट आहे। अरे हरीश, ह्याची काहीच गरज नव्हती। म्हणजे खरं तर हे लग्नाची भेट म्हणून नव्हतं आणलं मी, पण आता तू तसं समजून घेऊ शकतेस। अरे पण आहे काय याच्यात? तूच बघ ना उघडून, तुझ्या कामाची वस्तू आहे। दुकानदारांनी सांगितलं की इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी हे सायंटिफिक कॅल्क्युलेटर खूप कामाचं असतं, म्हणून आणलं। थँक्स। वेलकम। इंजिनियर बनेल, बसेल माझ्या डोक्यावर। अशिक्षित सासूच्या डोक्यात मिऱ्या वाटते मी हल्ली, सांगत फिर गावभर। ए आई, ती वृंदा आहे ना, तिला तू एकदा सांग बर का, त्या हरीशशी अजिबात बोलायचं नाही म्हणून। सारखी आपली त्या हरीशशी बोलत असते। आणि आई आता तू मला सांग, आता यांचं लग्न किती जुनं पुराणं झालंय, आणि हरीश आज तिला गिफ्ट देतोय। आणि लग्न दोघांचं झालंय ना, वृंदाला एकटीला का म्हणून गिफ्ट द्यायचं त्यांनी? प्रसाद दादाला का गिफ्ट दिलं नाहीये? मला ना काही कळतच नाहीये आता की काय नक्की हरीशच्या मनात चाललंय। अगं मरत आहे का तो? आई तू पण ना, दिल्या